प्रमाणे आपण साजरा करतो. लहानपणी आपल्याला खूप याचं उत्सुकता होतं आणि काही पण जागाला आणि जागा पण अगदी आवडून बसायचा. म्हणजे आईकडे 100 रुपये द्यायची आणि तो वाण आपल्याला टाकायचा. रक्षाबंधन आणि भाऊबीज हे 2 सण फक्त बहिणीचे मानले जातात आणि बहिणीला भावाला राखी बांधायची आणि भावानं तिचं रक्षण करायचं. तिची हाऊसमौज भागवायची. तिच्या डिमांड्स ज्या आहेत जे भावाला शक्य नाही आहे त्यासुद्धा डिमांड्स त्यांना पूर्ण करायच्या. हा पण वेगळा आहे. तर पौराणिक कथांमध्ये सांगितलं गेलेलं आहे की ज्यावेळेला राजा इंद्र आणि दैत्य त्या दोघांचं युद्ध सुरू झालं त्यावेळेला इंद्र राजा पूर्णपणे हारण्याच्या भूमिकेमध्ये होता आणि तेव्हा इंद्र राजाच्या गुरुंनी सांगितलं होतं त्यांना की आत्ता जर ह्या वेळेला इंद्रायणी ह्या युद्धक्षेत्रावर आली, इंद्रायणी त्यांची पत्नी इंद्रायणी तिला जर तुम्हाला धागा बांधला तर तुमचं विजय शक्य आहे. आणि मग ते ताबडतोब तुम्ही येते आणि राखी बांधतो. कुणी बांधलेले राखी? कुणी बांधलेले? देवीनं ते देवाला पत्नीनं पत्नीला बांधलेली राखी. आता जर तुमच्या पत्नीनं तुम्हाला राखी बांधली तर तुम्ही म्हणाल की तुला काही वेळ नीट लागले काय, डोक्याचा तुला काही भाग आहे का तिला राखी बांधू नये. कारण तुम्ही तिथे रक्षण आज जन्म करायला लागेल, आयुष्यभर करणार आहात. कारण पोषण तिला तुम्ही करणार आहात. ती जी अपेक्षा भावाकडून करते की तुमच्याकडून होते पूर्व त्याने तुम्हाला कधी बांधू शकत राखी बांधू शकते. आज एवढा लिमिटेड ह्याचा अर्थ झालेला आहे की नाही फक्त बहिणीलाच भावना राखी बांधेल. आता माझं उदाहरण घ्या की माझा भाऊ आहे तो एकटा अश्विन कुमार पाटील. तो सध्या माली कंट्रीमध्ये राहतो. आज 17-18 वर्ष झाली तो बाहेर देशात आहे. माझं मी माझ्या राखीच्या कुठल्याच प्रोग्रामला तो असतो. तो जेव्हा इंडियामध्ये येतो तेव्हा मी त्याच्यासाठी राखी बनलेली असते. भाऊ काय असतं ते एकाच करून टाकतो. मग अशा वेळेला माझं रक्षण करणारे मला मदत करणारे भाऊ तुम्ही आहात. मी केवळ एका भावाकडून या अपेक्षा नाही करणार. भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे चटवाडे बांधव आहेत का? नुसतं खाण्यालाच बांधव आहोत का? आपण नाही, प्रॅक्टिकली बांधव आहोत. आणि ज्या ज्या वेळेला तुमच्याकडे काही अशा काम ज्यांचं तुम्ही करताय ना खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे त्यांचं काम पूर्ण करताय तुम्ही खऱ्या अर्थाने भावाचं ते बहीण असलेलेच भाऊ भावाने भावाची पण मदत केली तर चालते ना. फक्त बहिणीचेच करायचं आहे नाही. कधी कधी असं पण होते की बहिणी मोठ्या असतात आणि भाऊ छोटा असतो. म्हणजे बहिणीच काय करत असतात भावाचं रक्षण करत असतात, त्यांना शिक्षण देणं, त्यांना स्पर्श करत असतात. मी आज अशा केसेस बघितलेल्या आहेत की त्या बहिणीला भावासाठी भावाच्या संसारासाठी लग्न पण नाही केलं. पूर्ण आयुष्य आपलं त्या परिवारासाठी लावत आहे. तर एक केवळ रक्षण करणं एवढाच भाग नाही आहे. इथे परमात्मा ही परमेश्वराची राखी आपल्याला बांधणार आहे. त्याच्यामुळे एक छोटासा तिलक आहे. तो तिलक ही आपण लावून घेणार आहोत. आणि इथे का लावतो आपण तिलक? इथे नाही लावतो. कारण मी बोलणारी जी शक्ती आहे तुम्ही ऐकणारी जी शक्ती आहे ती लाईट पॉईंट ऑफ लाईट. आपण सतत काय समजतो की आरामचा पुत्र स्त्री आहे, पुरुष आहे, अमुक आहे, तमुक आहे, ही आयडेंटिटी आपली नाही आहे. आपण एक लाईट आहोत. आज लाईट आहे म्हणून फॅन चालू आहे, प्रकाश आहे. तशी एक मी लाईट बोलते तर आम्ही आमच्या आध्यात्मिक भाषेमध्ये आत्मा म्हणतो, ज्योत म्हणतो. म्हणून कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण कशी करतो? दीपक प्रज्वलन करू करतो. 7 दीप असतात ना, त्यांना 7 वाक्य असतात ना. तर मी आत्मा पहिली गोष्ट ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान मी आत्मा शुद्ध आहे, पवित्र आहे. दुसरं मी आत्मा पवित्र स्वरूप आहे. तुमचे नाकाला मॅडम काय लागले काही लागलेलं नाही आहे पण हात केला ना काय आता तर व्यवस्थित आलो की आता काय लागलं लगेच तर शुद्ध ओरिजिनली सांगू टाकतो. ठीक आहे. तिसरं आहे मी आत्मा शांत स्वरूप आहे ना. घरात गेलं बघा की तुम्ही शांत स्वरूप. आता इथे ऑफिस वर्क आहे म्हणून मी शांत आहे असं नाही. ओरिजिनली पीसफुल आहोत आपण. चौथी एनर्जी आपली आहे मी आत्मा सुख स्वरूप. सुख घेणं आणि सुख घेणं मला आवडतं. 5वं आहे मी आत्मा आनंद स्वरूप आहे. आनंद ही आनंदकडे जिकडे तिकडे सोडीकडे. आनंद लुटण्यासाठी मला दारूची पण गरज नाही, कुठल्या पार्टीला जायची गरज नाही आहे. ओरिजिनली तुम्ही छान छान तुमचे विचार मागच्या वेळेचे काही चांगले प्रसंग आत्मा आनंदी राहतो. ओके. आणि 6वं आहे मी आत्मा प्रेम स्वरूप आहे.
ईर्ष्या, द्वेष, घृणा, नफरत हे आपली क्वालिटी नाही आहे. आणि 7वां गुण आहे ना, तो आहे माझ्या शक्तीचा गुण आहे. आम्ही पॉवरफुल सोड म्हणा सगळे म्हणा की पण आहे ना, आय हॅव पॉवरफुल सोड. पॉवरफुल, ठीक आहे. या 7 आपल्या क्वालिटीज आहेत. आणि म्हणून मनगट आवडते. आता आत्मा इथे राहती, डोळ्याची होती, कानाने ऐकली, मुखाने ती आत्मा ती एनर्जी निघून गेली. राम नाव सत्य. याला उतरायला किती जण जास्तीत जास्त इथे थोडं चांगलं आहे. खांदेकरी स्पेशल असेल असेच असतात. काही चांगले पण असतात, सगळे कसे असतात असं नाही आहे. परंतु उचलण्यासाठी ते काम करावं लागतं त्यांना. किंवा स्वच्छता कामगार बघतो आपण असे आता आपल्याकडे येतात. किती असे लोक आहेत की निर्व्यसनी तुम्हाला माहीत नाही, तर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये ते आहेत ना. मग कारण ही लोकांना व्यसन खूप करतात. कारण ती घाणी काम करायचं असेल किंवा आम्ही काय असेल स्वच्छता करायचं असेल म्हणून. पण आज आम्ही बहिणी तुम्हाला ओवाळणी काही मागणार नाही आहोत. कारण माझा हा पर्सनल अनुभव आहे की रात्रीचा कार्यक्रम म्हणजे की खूप खूप खर्च देतो. त्यांना वाटतं की माझा खिसा आता मोकळा करावा लागतो इथे. आम्ही परमात्मेच्या दरबारातून तो ईश्वर दाता आहे, त्या दाताच्या घरातून आलेले आम्ही देवी आहोत. आमचं काम आहे देणं घेणं, आमचं काम नाही आहे. काय नाही तुमच्याकडून तुमची व्यसनं असतील तर नसेल रागराग करणं, चिडचिड करणं, क्रोध, अहंकार, क्रोध, आम्हा राहील, आम्हा ऑलवेज राहील जे काय असेल ते. आणि पुढे पुढे गेलं तर आवडत नाही. हे चिटिंग जे असतं, ईर्ष्या जे असते, सर माहिती आहे हा काम करत नाही त्याच्याच मागं सर आम्ही एवढं मरतोय. साधं विचारच सुद्धा नाही का म्हणा नाहीत का विचारणार. जरा हात असा करा बघू पुढे, राईट हँड करा पुढे, चिपकू पण करू नका. मी तुम्हाला भेटले 10 मिनिटं आलेले फक्त. हात असा केला म्हणा 1 मोठ्याने म्हणे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. शाबास शाबास शाबास. स्वतःची शाबासकी स्वतःलाच द्यायची. अप्रिसिएशन हा जो गुण आहे ना, स्वतःला द्यायचा. मस्त काम केलं सगळ्यांना. दुसरं तुम्हाला कोणी म्हणणार का म्हणतंय गोड रिपीट मस्त असं म्हणणार पण पाहिजे बरं का. एखाद्याने चांगलं काम केलं ना तर त्याला पुढे घेणार, पण तसं नसतं. मोठेपणा दाखवायला सुद्धा मोठे दिल मोठं लागते ना, ठीक आहे. तर आत्मस्मृतीचा तिलक सदा विजयी भवचा तिलक आज आम्ही तुम्हाला लावणार आहोत. दुसरं हा धागा मनगटावरती बांधणार आहोत. मन घट्ट करायचे प्रत्येक प्रसंगावर. कितीही टेन्शन आलं, किती डिप्रेशन आलं, फ्रस्ट्रेशन आलं, मनाला ताकदवार ठेवायचं. मनोबल, आत्मबल. एक लक्षात ठेवा, तुम्हाला खाली ओढायला सगळे जर बसले PhD पुल हिम डाऊन, पुल हर डाऊन. PhD घेतलेली सगळ्या माझ्यासुद्धा क्षेत्रामध्ये भरपूर आहे. एखादा चांगला वर निघाला पण टेकड्याची वृत्ती आहे ना, टेकडा काय करतो दुसरा वर निघाला की बरोबर त्याला खाली ओढतो. बस की तो खाली निघाला लगेच वरती. ही वृत्ती खूप खाली घेऊन जाते आपल्याला. आणि म्हणून जर एखादा चांगला पुढे निघाला असेल मस्त आवडत सांगते मला भले तुला आजला नाही करता ह्याला तर बोल ना काँग्रेस त्याला ताकद मिळेल, शक्ती. मेल्यानंतर सगळे म्हणतात ना जिवंत असताना कोण म्हणते तुम्हाला कोण कोण चांगलं म्हणते तर हात करा. हे जी घरात माझी पत्नी छान सोडून सापडणार नाही असं आहे काय. कोण आहे बच्चे आहे किती कधी कधी असं पण होते. हनुमान पण बसलेले असतात, राम पण बसलेले असतात, सीता पण बसलेले असते. तर हा ज्योतिषवरून आत्म्याचं पिता जो आहे ना परमात्मा महादेव शिव श्रावण महिना सुरू आहे. श्रावण पाळलाय तुमच्या सगळ्यांनी पुढे पुढे पाळलाय सगळ्यांनी पाळलाय. व्हेरी गुड. श्रावण झाला रे झाला खूप लग्न तरी आम्ही पाळला. जसं मांजर पाळतो की नाही आपण कुत्रं पाळतो की नाही तसं समजतात श्रावण पाळलाय. ॲक्च्युली ना हा 1 महिना जो आहे ना ही आमची लाईफस्टाईल होती सतयुगापासून सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुगपर्यंत. शुद्ध अन्न, शुद्ध आहार, लवकर उठणे, लवकर झोपणे, महादेवाचं प्रवचन करणे, सत्यनारायणाची पूजा करणे, श्रवण, चांगल्या गोष्टींचं श्रवण हे पहिल्यापासून आपण करत आलो.
पण या 12 महिने किंवा आता ह्या महिन्यातील भाव म्हणून काय करतात सगळे श्रावण महिना पाळतात. वेगळं मग हे सुरू होतं. म्हणजे काय आहे तो आपला आहार नाही आहे. शुद्ध अन्न खात असाल किती शाकाहारी होते तो 1-2 आणि तुमचं खूप अभिनंदन आणि ते खाण्याचं पण खूप अभिनंदन. हो एक महिना पाळू शकता म्हणजे आयुष्यभर पाळू शकता. तर उमंग आणि उत्साहाचा हा भाग आहे. ठीक आहे नाही का जेवढं तुम्ही सर पाळत केली किंवा पथ्य म्हणून जर पाळला तर चांगली. शुद्ध अन्न मन आपलं शुद्ध कर, अशुद्ध अन्न मन सुद्धा आपलं दूषित कर. म्हणून तर ते खाऊन चालत नाही त्याला हे पण लागते. काय सगळं पहिलं आलंच की हो. एक बाप आला की त्याच्या बाबा किल्ली सुटली सगळी सोडत सगळी काय डॉक्टर म्हणून सांगतात उमंग आणि उत्साहाचा हा जो भाग आहे हा आयुष्यभर ठेवायचा आहे. काही काम असू ते उत्साहानं मला करायचं आहे. त्यानंतर एक छोटंसं रक्षाबंधनचं आम्ही एक पोर्टल बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट बट स्वीट माहिती दिलेली जाईल ही तुम्हाला वाचता येईल त्या हिशोबानं. आणि एक छोटासा प्रसाद म्हणून ते आणलेला आहे. तर आदरणीय साहेबांना मी रिक्वेस्ट केली तुमच्या देखील साहेबांना की खूप वर्ष झालं 5-6 वर्ष झाले लगातार कोरोना काळापासून तरी आम्ही रक्षाबंधनाचा सण घेत नाही आहोत. 10 म्हणजे म्हणजे आता कार्यक्रम मॅम सांगून घेतले आहे. तुम्ही जरी आला त्यावेळेला तुमचं खूप अभिनंदन. 1-2 मिनिटं मेडिटेशन करूया आपण. येस 2 मिनिटं रिलॅक्स बसा.